व सेंटर की संचालिका आदरणीय शिल्पा बहन जी, इन्होंने आयोजित की हुई नागनाथ मंदिर में माता भट्टी, नरंदे नागनाथ मंदिर में बाबा के बच्चों की पिकनिक भट्टी। चलो करे हम सैर रूहानी, चलो करे हम सैर रूहानी, चलो करे हम सैर, हाथ में हाथ लिए बाबा के, चलो करे हम सैर, चलो करे हम सैर रूहानी, चलो करे हम सैर, हाथ में हाथ लिए बाबा के, चलो करे हम सैर। स्मृतियों के हम पंख लगा के तीनों लोक में जाए, तीनों कालों में चारों युगों में आओ चक्र लगाए। स्मृतियों के हम पंख लगा के तीनों लोक में जाए, तीनों कालों में चारों युगों में आओ चक्र लगाए। पार करेंगे हंसते हंसते, पार करेंगे हंसते हंसते भवसागर को तैर, हाथ में हाथ लिए बाबा के, चलो करे हम सैर। स्थूल वतन से ऊपर अपना सूक्ष्म वतन ये आया, यही फरिश्तों की दुनिया पहने प्रकाश में काया। स्थूल वतन से ऊपर अपना सूक्ष्म वतन ये आया, यही फरिश्तों की दुनिया पहने प्रकाश में काया। सबसे ऊपर मूल वतन घर, सबसे ऊपर मूल वतन घर, जाए तनिक यहाँ ठहर, हाथ में हाथ लिए बाबा के, चलो करे हम सैर। आदिकाल में आत्माएं जब धरती पर है आई, देवी देवताओं की दुनिया स्वर्ग यही कहलाई। आदिकाल में आत्माएं जब धरती पर है आई, देवी देवताओं की दुनिया स्वर्ग यही कहलाई। थे भंडार भरे भारत के, थे भंडार भरे भारत के, लगे सुखों के ढेर। सतयुग को हम मुख दे अपना, कलयुग को दे पैर। सतयुग त्रेता बीते द्वापर, कलयुग की अब खैर, चलो अब लौट चले घर, खैर चलो अब लौट चले घर, हो न जाए देर, हाथ में हाथ दिए बाबा के, चलो करे हम सैर, चलो करे हम सैर रूहानी, चलो करे हम सैर। त्यांची महिमा गात होतो तर बाबा त्यांना सुद्धा बच्चे बच्चेच बोलतात। कुणाला? लक्ष्मीनारायणांना, जो उन्होंने उंच बनने की महिमा गाते थे, जे त्यांची गुंच बनण्याची महिमा गात होते, आपली गुंच बनने का पुरुषार्थ करते। आता लक्ष्मीनारायण पण काय करला के गुंच बनण्याचा पुरुषार्थ करला के। शिव बाबा के लिए नई बात नहीं है, तो बच्चों के लिए नई बात है। बाबा म्हणतात माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही, तुमच्यासाठी नवीन आहे। युद्ध के मैदान में तो बच्चे हैं।
मैदानामध्ये युद्धाच्या कोण आहे? काय बाबा आहे? शांती असते. हे सगळं झालं बाह्य वातावरण. पण आता आपण सगळ्यांनी मुरली ऐकली. त्याच्यामध्ये आज विशेष बाबांनी सांगितलं एकांतमध्ये जाऊन काय करा, याद कराने सांगितलं. काय सांगितलं? एकांत में जाकर चिंतन करो मेरे अंदर कितने दिव्य गुणों की धारणा. आता सगळ्यांना इथं बसल्या बसल्या एकांत आहे की नाही? आहे की बाजूला इकडं तिकडं जाणारे सगळे आहे? तिथं एकांत मध्ये आहे. मी काही कॉमेंट नाही करणार नाही, काही करणार नाही. एकदम सायलेन्स डीप मध्ये जा. तुमच्यामध्ये काय काय गुण आहेत? तुमको निहारने को दिल ये चाहता है, प्रभु तुमको निहारने को दिल ये चाहता है, मन में उतारने को दिल ये चाहता है, तुम सामने हमारे, तुम साथ में हमारे, तुम सामने हमारे, तुम साथ में. ऍक्च्युली देवी देवतांचं इथे यादगार नाही, त्यामुळे आपलं मंदिर इथं नाही. बाबाच आहे. काय यादगार आहे? काय तुम्हाला काय भासणार मंदिरात आल्यानंतर? परमपिता बाबा सापाचं उदाहरण देतात. बाबा कालू का हेच आम्हाला असं वाटलं की हे काल आहे. वातावरण शुद्ध आहे आणि योग छान लागतोय. बहिणी काय भासणार झाली मंदिरात आल्या आल्या? आणि सांगा श्वेताबेन, रेखाबेन. सगळीकडे बाबाचंच रूप दाखवले आहे. शिवलिंग म्हणजे प्रत्येक तरी बाबाचंच आहे हे नागनाथ. आणि नागनाथ गुरु सांगितलेले आहे अज्ञान सिद्ध शिष्य म्हटले जाते. मग अज्ञान सिद्धाची पण इथं व्याख्या सांगितलेली समोर की ज्ञान तर त्याला कळले नाही, पण ती ज्ञानाची जी अनुभूती आहे म्हणून त्याला अज्ञान सिद्ध. मग ते आपलंच यादगार आहे संगोपनामध्ये असं वाटतंय मला. ज्ञान तर आपल्याला कळलेलं, त्याची अनुभूती जी आहे ती अवर्णनीय आपल्याला कधीच आहे. की अनुभव असे असतात की बोलू शकत नाही, पण तो अनुभूती ती आतल्या त्याची मजा असते अनुभूतीची. आता ते म्हणजे विष्णूची शैली दाखवलेलं इथं. शिव मंदिर, शिव पण आहे, नंदी पण आहे, नाग पण आहे आणि इथं समोर 2 मूर्त्या पण दाखवलेल्या आहेत. मी बसून मुरली ऐकत असताना थोडंसं चिंतन केलं. शिवबाबा तर पापकटेश्वर म्हटलं जातं, नागेश्वर, रामेश्वरम अशी अनेक मंदिरं आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक गुणवाचक आणि कर्तव्यवाचक आहे. जे शिवबाबा सुद्धा नागांचा नाथ, नागनाथ असं म्हटलेलं आहे. नागेश्वर ते तर आपण सगळ्या मंदिरांमध्ये बाबांच्या बघतो की शिवलिंगावरती नाग हा दाखवला जातो. म्हणजे 5 फणीचा नाग अर्थात 5 विकारांना सुद्धा काय केलेलं आहे? जिंकलेलं आहे, त्याग नाही केलेला आहे. विष्णूची शय्या बनली तो 5 फणीचा नाग. म्हणजे त्यांना सुद्धा आपला काय बनवलं? दोस्त बनवला, मित्र बनवला, आपलं बनवलं, नातं जोडलं. जे की ते सुद्धा छत्रछाया बनून आपली पालना करत आहेत. विष्णूला असं दाखवलेलं आहे ना. गेले नाहीत नाही ते तर छायेखाली नागांच्या राहील. हा, मग आपण सुद्धा ते आहोत. आणि दुसरं इथं 2 मूर्त्या दाखवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मी विचार केला की शिवबाबांनी 2 शरीरांमध्ये प्रवेश केलेला आहे. एक आहे पहिलं ब्रह्मा बाबांचं शरीर आणि दुसरं आहे गुलजार दादींचं शरीर. जे की अशी भासना मला आली की ब्रह्मा बाबा पण आहेत आणि
दोनच्या दळी. कारण का एक मोठं दाखवलेलं आणि एक छोटं दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडं म्हणतात मोठा नंदी आणि छोटा नंदी. मातांची बट्टी आहे. पण तरी सुद्धा आधुनिक भाईची दृष्टी ठेवून एकटे भाई असून सुद्धा इथं आलेले आहे. पहिली गोष्ट ही झाली. दुसरा नम्रता भाव खूप आहे. तिसरा सहयोगी नेचर आहे की नाही. मी तर कमी काळ बघितलेला आहे, तुम्ही जास्त काळ बघितलेला आणि तेवढंच हर्षित पण राहतात, रमणीक पण राहतात आणि गंभीर पण राहतात. हे सगळे गुण आपल्या भाईच्या मध्ये आहेत. आता तसं तुम्ही तुमच्या मधले गुण सांगा. स्वतः मधला एकच सांगा, मला 10 नको. हा, कांदेकर माताजी सांगा. निडर स्वभावाची, मला भीती नाही कुठली. लीडर स्वभावाचे आहे, बरोबर आहे. जो आम्हाला पण जाणवला पाहिजे. तुम्ही सांगताय तो माझ्यामध्ये राहते सहनशीलता. अहो, मेन कांदेकर माताजींचं नाव घेतलं त्या राहिल्याच. धैर्यता. बोलावं तर चिंता घेणे. काय म्हटलं. कोणी बी काही बोललं तरी आपण सहन करण्याची ताकद आहे. संतुष्टता आहे. संतुष्टता आहे माताजीच्या. वडगाव मधून आलेल्या माताजी. आणि काय काय आहे. सहयोगी भाव आहे. मला नाव माहिती नाही. सुशीला माताजी, शिवालीबाईंच्या माताजी एवढं माहिती आहे. नाव नाही माहिती. खुशी द्यायची आहे त्यांना. खुशी देण्याचा गुण आहे. जे न मालते माताजी. पुढं मालन माताजी बोला. बघा एकसारखेच गुण यायला लागले. किती आहे सुलभाबाईंची. कोणतीही गोष्ट मी सहजतेनं घेते, जास्त डीपमध्ये जात नाही कोणत्याही गोष्टीत. आणि कोणत्याही समस्या वगैरे आली ना म्हणजे उचलते सहज. असं वाटत नाही ही समस्या आता आली आणि कशी जाणार, टेन्शन येत नाही मला. आणि हर्षितमुख असते सदैव. सांगा की एखादा गुण. रूपाबाईंची. आता ज्यांची नावं माहिती तेवढी नावं घेते. इकडं पुजारी माताजी काय बोलल्या नाही, मालू माताजी काय बोलल्या नाही, विसाळ माताजी. महत्वाचं म्हणजे बाबांच्यावर विश्वास, त्यामुळे हे गुण मला ऑटोमॅटिक आले असं वाटतंय मला. कारण बाबांचा हात माझ्या हातात आहे असं वाटतं प्रत्येक गोष्टी. कुठं पण गेले की हा माझ्याबरोबर बाबा आहे. मला असं आतमध्ये भासणं. मानसी काय केलं योगामध्ये 3 मिनिटात. बाबांची साथ आहे. केलं की नाही केली स्वतःची. प्रत्येक गोष्टी सहयोगाचा गुण आहे. रेखाबाई मिलनसार करते आहे. बघा बाबा सांगतात आपले जर बघितले गेले तर 50च्या वरती गुण आहेत. आत्ताच्या काळातले, सतयुगातले नाही सांगतले, तर 16 कला सर्वगुण संपन्न आहे. पण आपली एक वही आहे दिव्य गुण म्हणून, त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर बाबा काय सांगतात, एक गुणाला तुम्ही धारण करा. 100% एक गुण. एका गुणाला धारण करता करता दुसरा गुण, तिसरा गुण, मग शक्ती आपोआप आपल्यामध्ये येत जाते. आता हा आपण स्वतःच्या बाबतीत अनुभव केला. आता आपल्याला काय करायचं. चला ठीक आहे, 1 मिनिट 2 मिनिट नको, 1 मिनिट. सगळ्यांनी डोळे बंद करा. अनुभव करा ज्याच बाबांनी सांगितले दैवी गुणांची धारणा करायची. धारणेसाठी माझी दृष्टी आणि वृत्ती खूप पॉवरफुल असायला पाहिजे. गुणग्राहक दृष्टी असायला पाहिजे. बाबांचा बच्चा प्रत्येक सर्व गुणांनी कलांनी तर संपूर्ण आहे. तुमच्या बाजूला बसलेली आत्मा पहिल्यांदा स्वतःला इतकं पॉवरफुल आत्मा समजा. मस्तकामध्ये मणी चमकायला लागलेले आहे. प्रकाशमय दुनियेमध्ये मी गेलेली आहे. तिथं अनेक फरिश्ते आलेले आहेत.
मायांचा बादशाह बाप दादा दोन्ही हात पसरून माझं स्वागत करत आहे. आओ बच्चे आओ. मी सुद्धा बाबांच्या कुशीमध्ये गेलेले, बाबांना घट्ट मिठी मारलेली. आशीर्वादाचा हात बाबांनी माझ्या मस्तकावर ठेवलेला आहे. बच्चे सफलता मूर्त भव, मला बाबा वरदान देते. जिथं तू जाशील तर सेवाच सेवा होणार आहे. खूप सुंदर रीतीनं शिव बाबा खूप आत्मे आलेले आहेत आणि बाबाचा विस्तार कार्याचा वाढत चाललेला आहे गावामध्ये. आत्ताच मशागत करून ठेवूया, ज्ञानाचे बीज पाडणार आहे आपण. चला, ओम शांती. बाहेरच्या आवाजापासून बाजूला करत दोन्ही भवयांच्या मध्ये स्थिर करा. या पंच महाभूताने बनलेल्या या देहाला चालवणारी, या देहाद्वारे कर्म करवणारी मी एक आत्मा. असा अनुभव करा. पूर्ण देहातली ऊर्जा घेऊन एका प्रकाशमय देहामध्ये मी आकाशाकडे झेप घेते. या देहाच्याही वर, या मंदिराच्याही वर फरिश्ता बनून मी मनबुद्धीनं आकाशाकडे झेप